नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हादगा या वनस्पतीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. हादग्याच्या वनस्पतीची साल, पाने व मूळ हे औषधात वापरले जाते. साल ही फार ग्राह्य आहे. त्याचे मूळ हे उष्णवीर्य, वातहर, कफग्न व श्वेतग्न आहे. फुले ही दीपन व अनुलोमिक आहेत. हादग्याची पाने ठेचून जर व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते. ज्वर, डोळेदुखी, धुंदी यामध्ये पानांच्या रसाचे नस्य करतात. त्यामुळे पुष्कळ पाणी वाहते व तसेच जर आपल्याला ठेच लागले असेल तर त्या भागावर या पानांचा लेप करतात. दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. तसेच संधी रोगात मुळांचा लेप करतात. फुफ्फुस, सुजन, ज्वर, कफ ही चिन्हे असता अशा वेळी हादग्याच्या मुळांची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात. त्यानंतर घाम येतो व कफ पडायला लागतो. हादग्याची फुले चवीला थोडी कडवट आणि तुरट असतात. त्याचा पाक तिखट असतो. फुले गुणाने थंड आहेत. त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरता तसेच कफ व पित्तदोष ही सौम्य अवस्थेत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो. जर तुम्हाला 4-4 दिवस अशी थंडी वाजून येणारा ताप असेल तर हादग्याच्या फुलांची भाजी खूप उपयुक्त आहे. वरचेवर होणाऱ्या सर्दीचा त्रास देखील या भाजीच्या तिखट गुणधर्माने कमी होतो. भूक लागत नसल्यास तसेच पोट साफ होत नसल्यास हादग्याची भाजीचा चांगला गुण येतो. ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते तसेच अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसात कंबरदुखीचा त्रास होत असेल, ओटीपोट दुखत असेल अशा तक्रारींवरतीही या तक्रारी असतील तर भाजीच्या सेवनाने त्या कमी होतात. तसेच अजीवनसत्वाअभावी रात आंधळेपणा निर्माण होतो. यामध्ये रोग्यास संध्याकाळ झाली की दिसावयाचे पूर्णपणे बंद होते. अशा वेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो. या हादग्याच्या फुलांची भाजी ही जेवणात रुची निर्माण करते. तसेच हादग्याच्या शेंगांचीही भाजी केली जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.